नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तारिणी या मालिकेतील दयानंद खांडेकर म्हणजेच अभिनेते अविनाश नारकर यांची खरी जीवन कहाणी। अविनाश नारकर हे मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज आणि अष्टपैलू अभिनेते आहेत। त्यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे। अविनाश नारकर यांचा जन्म 8 जुलै 1965 ला मुंबई लोअर परळ या भागात झाला। त्यांचे बालपणही तिथेच गेले। अविनाश नारकर यांचे शिक्षण मुंबईत झालं। ते एका मोठ्या संयुक्त कुटुंबात वाढले असून त्यांना 5 भाऊ आहेत। त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात व्यावसायिक नाटकातून केली। गंध निशिगंधाचा हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक होते। अलीकडच्या काळात ते आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या नारकर त्यांच्या डान्स, रील्स आणि सोशल मीडियावरील सक्रियतेमुळे तरुण पिढीतही खूप लोकप्रिय झाले आहेत। त्यांनी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्याशी विवाह केला आहे। त्या स्वतः एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत। त्यांना अमेय नारकर नावाचा मुलगा असून तो दिग्दर्शन क्षेत्रात सक्रिय आहे। त्यांना त्यांच्या कलेसाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे। 2025 मध्ये त्यांना प्रतिष्ठित कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। अविनाश नारकर यांना त्यांच्या फिटनेस आणि ऊर्जेसाठी ओळखले जाते। आजही ते सातत्याने नवनवीन प्रयोग करत रंगभूमीवर आणि पडद्यावर सक्रिय आहेत। अविनाश नारकर यांनी बालक पालक, कॉपी आणि बरंच काही, व्हॉट अबाउट सावरकर, स्वर गंधर्व, सुधीर फडके, खतरनाक, उदय, मुलान आणि गुरु हे आणि असे अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे। तसंच वादळवाड, राजा शिवछत्रपती, 36 गुणी जोडी या व अशा अनेक मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला दयानंद खांडेकर म्हणजेच अभिनेते अविनाश नारकर यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।